अगं काय सांगतेस काय तू इंदू? हे दुर्दैवानं हे खरंय. माणसांची झाली. आता मंदिराची बदनामी करण्याचा प्लॅन करत होता तो मोहितराव. काल रात्री तर गुंड पाठवली होती त्यांनी. राम कृष्ण हरी. बघितलंस, या अशा घाणेरड्या माणसांची आपल्या गोपाळनं हात मिळवणी केली. काय बोलायचं आता? तरी बरं, विठुरायानं सद्बुद्धी दिली म्हणून पप्या आणि इम्रान वेळेवर तिथं होते. म्हणूनच तुमचं कौतुक करायला आलोय आम्ही. नमस्कार व्यंकट महाराज. मोहितराव, आमच्या घरी येण्याची हिम्मत कशी झाली तुमची? काल जे काही केलं त्यानं मन भरलं नाही वाटतं अजून तुमचं? अहो, माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते तुम्हाला. काय व्यंकट महाराज, तुमच्या लाडक्या भक्तावर असं भडकता राव तुम्ही? हा? काय झालं? नाही आता काय वागलो बाबा आम्ही? हो, उगीच सासूतपणाचा आवा आणू नका. विठुरायाच्या मंदिराची विटंबना करण्यासाठी तुम्हीच माणसं पाठवलीत. आणि आता वर मलाच विचारताय मी काय केलंय म्हणून? अफवा. व्यंकट महाराज, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रूफ असल्याशिवाय आम्हाला रागवू नका. आम्हाला नाही आवडत. आणि काय, गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजे मोहितराव बोडके पाटील. आता आमच्या स्वच्छ चारित्र्यावर जळतात विरोधक. आणि विरोधात काही गोष्टी नाही सापडल्या की अशा खोट्या नाट्या गोष्टी आणून गोवतात आमचं नाव. किती किती खोटं बोलालो मोहितराव. तुमच्या माणसानं सांगितलंय आम्हाला तुमचं नाव. आणि तुम्ही पण ऐकून घेतलं. अशी फानकन वाजवायची ना. दीड दमडीची गुंड येत होती आणि तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तुला काय म्हणायचंय? ती माणसं तुझी नाहीत? तुझं माझं नाही करायचं, तुमचं म्हणायचं. हो अधोक्षज महाराज. आणि म्हणलं ना आम्ही, ती माणसं आमची नव्हती तर नव्हती. आणि लोकांचं काय घेऊन बसला तुम्ही? अहो, लोक काही ते वाटतील ते बोलतात, त्यांचं काय खरं आहे? त्यांनी जसं तुम्हाला सांगितलं तसं आम्हाला पण सांगितलं तुमच्याबद्दल. आता म्हणून त्याच्यावरून आम्ही तुम्हाला बोलायचं का? घालायच्या का शिव्या? म्हणायचं काय? हेच की मंदिराची विटंबना करण्याचा प्लॅन तुमचा आणि तुमचे पतिदेव अधोक्षज महाराजांचा होता. खबरदार मोहितराव, वाटेल ते आरोप करायचे नाहीत. तुम्ही पण त्यांच्यावरती आरोप केलेत? आई, अगं मोहितरावची माणसं सापडली. सापडली की, पण मोहितरावांनी हे समज केलंय हे पुराव्यानिशी सिद्ध होत नाही. वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? आता काय तुम्ही त्यांची बाजू घेताय का? तसं नाही व्यंकट भाऊजी, माझं म्हणणं इतकंच आहे, आपण बोलताना पुराव्यानिशी बोलावं इतकंच माझं म्हणणं आहे. मोहितराव गावचं युवा नेतृत्व, ते कशाला मंदिराची विटंबना वगैरे करतील? नाही तर काय, मोहितराव आहे ना एवढे पण नालायक आणि एवढे पण वाईट वाटत नाही. पण ते आहे. आणि वेळोवेळी त्यांनी हे सिद्ध पण केलं. इलेक्शन मध्ये आमच्या उमेदवाराची भीती वाटते म्हणून तुम्ही हे आरोप करतायत आमच्यावर.
आमची छबी मलिन करून आमच्या उमेदवाराला म्हणजेच डॉक्टर गोपाळरावांना हरवायचा विचार करताय तुम्ही. हो, हे धंदे तुमचेत, आमचे नाही. आणि जनता जनार्दन हुशार आहे. हे असले उद्योग करून तुम्ही जिंकाल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, मतदान झालं? हा, रिझल्ट लागला का काय? अधोक्षज महाराज सरपंच झाले? अहो, घोडा मैदान अजून लय लांब आहे इंद्रायणी बाई. मतदान व्हायचंय अजून. हो, आणि तसं पण आमचा सुविद्य उमेदवार जखमी आहे, हरलेला नाही. हा? आता तर आम्हाला असं वाटायला लागलंय त्यांचा अपघात पण एक कारस्थान असू शकतो. मोहितराव, जरा मर्यादा सांभाळून बोला. हो, आम्ही सांभाळूनच बोलतोय व्यंकट महाराज. आणि कुणाला सांभाळायचंच असेल ना, तर तुमच्या या पुतण्याला आणि तुमच्या या सुनबाईला गरज आहे. त्यांना सरा समजावून सांगा. हा, जाऊ द्या, आम्ही इथं तुमच्याशी गप्पा मारायला आलोच नव्हतो. आम्ही इथं आमच्या उमेदवाराची म्हणजेच डॉक्टर गोपाळरावांची सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो. भेटू शकतो ना त्यांना आम्ही? श्रीकलाताई, चला घेऊन चला आम्हाला डॉक्टर गोपाळरावांकडं. कोणाची काही हरकत नाही हो, हरकत काहीच नाही. भेटू शकता की तुम्ही. आणि तसं पण हे घर गोपाळचे, हा. म्हणजे गोपाळचं हे आहे. भेटा. हो, तुम्ही काय गुन्हेगार नाही. तेच तर. वरती मोहित, वा 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 वा, मेमरी अजून शार्प आहे माणसाची. हा? एकदम जागच्या जागी. काय डॉक्टर, पडायची लेस घाई झाली हो तुम्हाला? हा? अहो, मोहितरावांचे उमेदवार आहात तुम्ही. आणि मोहितरावांच्या उमेदवारांनी कधीच कुठंच पडायचं नसतं. हो, अहो, शेवटी सपोर्ट करतोय आम्ही तुम्हाला. हा, भेटायला आलायस का चेष्टा करायला आलायस? बाप तसा बेटा. हा? नाही म्हणजे यांचे वडील आप फोनवर विश्वास ठेवताय आणि हे आमच्या बाबतीत गैरसमज करून घेताय. पण हाच ऍटिट्यूड आवडतो आपल्याला तुमचा. हा, गिरे तो भी टांग ऊपर. हा, तोरा काय सोडत नाही माणूस. हो. नाही, तुम्हाला आयडिया नसेल पण आम्ही सांगतो. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता लगेच मतदान आहे. हो, एवढं टोचून बोलण्याची काही गरज नाहीये. आणि तू म्हणत असशील ना, तर या अवस्थेत पण येऊन मी प्रचार सभा द्यायला तयार आहे. आणि असे मी आलो नाही तरी जिंकणार मीच आहे. डोक्याला जरा जास्तच मार लागलेला दिसतोय. हा, कॉन्फिडन्स बघा. असो, मतदानाच्या दिवशी तुमच्या एकूण परफॉर्मन्सचं मोजमाप होईलच. जिंकणार तर मीच. त्याची खात्री नाही आम्हाला, पण अधोक्षजला जिंकू देणार नाही आम्ही. काळजी घ्या श्रीकलाताई, ह्यांची काळजी घ्या. आम्हीच निवडणुकीला उभं राहायला पाहिजे होतं. असो, टेक केअर गोपाळराव. येतो आम्ही.
गोपाळ, मी तुझी औषधं घेऊन येते हा. आता जिंकण्याची एवढी खात्री होती तर हाच का नाही उभा राहिला निवडणुकीला? मंदिराची विटंबना करण्याचा विचार कसा काय कुणाच्या मनात येऊ शकतो विठुराया? आज स्वतःची खूप लाज वाटते बघ मला. अरे एवढी वर्ष या गावातल्या लोकांसमोर मी कीर्तन सेवा केली आणि याच गावातल्या काही अविचारी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी इतकी खालची पातळी गाठली. मला ठाऊक आहे हे सगळं मोहितरावांनी केलंय. आणि दुर्दैव हे विठुराया की अशा अविचारी माणसाच्या नादी लागून माझा पोटचा पोरगा अरे निवडणूक लढवतोय. त्याच्या मनामध्ये चांगल्या वाईटाची जाण शिल्लकच राहिलेली नाहीये, फिकीर त्याहून नाहीये. नुसता गावाला उपदेश करत राहिलो, पण माझ्या पोटच्या पोरावर संस्कार करण्यात कमी पडलो रे मी. लाज वाटते स्वतःची. गोविंद महाराज दिग्रसकरांचे आणि पुंडलिक महाराज दिग्रसकरांचे संस्कार माझ्या पोटच्या पोरावरच झाले नाहीत. त्यांची शिकवणूक त्याच्या आचरणातच उतरली नाही. काय करू सांग? आता फक्त एवढीच इच्छा आहे माझी की तुझ्या मंदिराची विटंबना करण्याच्या या कटामध्ये असा पोरगा सामील नसा. व्यंकू महाराज, इंदू, काय ग बाळा? अहो महाराज, मनात खूप धाकधूक होत होती म्हणून आले विठुरायाकडं. माझी पण परिस्थिती काही फारशी वेगळी नाहीये. महाराज, कच्च मडक आहे मी. लहानपणी गणिताची परीक्षा आली का अशीच भीती वाटायची मला. अगं पण विठुराया आहे की आपल्या पाठीशी. भीती कशाला वाटायला हवी? आदू पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिलाय. मतदानाचा दिवस जवळ आलाय, शेवटची सभा आहे. का कुणास ठाऊक, खूप धडधडत आहे महाराज. तो मोहितराव काय करेल याचा नेम नाही. हे मात्र खरे नाही. कसं आहे, जो माणूस विठुरायाच्या मंदिराची विटंबना करण्याचा विचार करू शकतो त्याच्या बाबत हे असं वाटूच शकतं आपल्याला. कुत्र्याचं शेपूट येते, वाकडं ते वाकडं सरळ व्हायचं नाही. आता पण शांत बसेल असं वाटत नाही बघा महाराज मला. काळजी घे रे बाबा माझ्या आदूची. चांगल्या माणसांची विठुराया कायम काळजी घेतो बाळा, आणि वाईट माणसांना शिक्षा सुद्धा करतो. आणि आपला आधू तर न्यायाच्या आणि सत्याच्या बाजूने उभा राहिलाय. मला विश्वास आहे की आपल्या गावातली लोक आपल्या आधुक्षजला बहुमतानं निवडून देतील. तुमच्या सदिच्छा आणि विठुरायाचा आशीर्वाद हेच बळ आहे माझ्या आदूचं. विठुराया, पाठी राखा. उगाच त्या मोठ्या बाईच्या नादी लागलो आणि आम्ही आमची उमेदवारी मागे घेतली. झालं काय? आम्ही उभा केलेला डॉक्टर गोपाळ मतदानाच्या आधीच आडवा झालाय. म्हणजे आपण हरल्याच जमाय तर. काही झालं तरी अधोक्षजला जिंकू देत नसतो आम्ही. हो, एक काम करा. काय गोंधन बागेत सभा आहे ना त्याची? लय मोठी होणार आहे. नाही होणार. आता ती सभा नाही होणार. आपण ती होऊ द्यायची नाही. काय बोडकेवाडीच्या आडवळणाच्या रस्त्यानं जाईल तो. तिकडच गाठा त्याला आणि किडनॅप करा. ए रंग्या, आता जर गोळ घातलात ना याला तर म्हणून समजा. चालले का? चला.
आपल्या युवा नेतृत्वाचं कसं आहे माहितीये का? बड्या बड्या बाता आणि मोहितराव खातोय लाथा. निवडणुकीचा प्रचार करायचा तेही जमलं नाही, सभेला माणसं गोळा करायची तेही नीट जमलं नाही, आणि आता काय मंदिराची विटंबना करायची त्याच्यातही यश आलं नाही. याला काय अर्थ आहे? म्हणे मंदिराची विटंबना करायची, त्याचं भांडवल करायचं आणि गोपाळ महाराजांना जिंकून आणायचं. जिंकवणार आहेत का हे? हे नेमकं काय करणार मला माहित नाही. यांच्या ना बाता मोठ्या मोठ्या आणि ऐन वेळेला बरोबर माती खातात. नाहीतर काय, हे असंच सुरू आहे. पण सासूबाई, गोपाळ महाराज जर हारले ना तर मोठ्या बाईंनी पुत्रप्रेमापोटी आंधळ होऊन आम्हाला धोका दिला अशी बोंब मारत फिरतील ते. अहो शुभ बोला की जरा. तुमच्या जिभेला काही हाड आहे का नाही? आम्ही अशुभ बोलतच नाही, आम्ही नेहमी शुभच बोलतो. पण मग गोपाळ महाराज सनकी माणूस आहे, तो जर हारला तर काय करेल याचा विचार करायला पाहिजे. आणि तुम्हीच भर पाडली ना त्यांना इलेक्शन मध्ये. गोपाळ हारणार नाहीये. हो, पण हारलाच तर काय करायचं ते मला चांगलं माहिती. काय करायचं? तशी वेळ आली तर कळेलच की तुम्हाला. आदू, मी काय म्हणते, इंदू आता काहीच बोलू नकोस. अगं ती शेवटची सभा आहे ना, तर मला मुद्दे लिहायचे आहेत आणि खूप बोलायचं तर 10 वेळा प्रॅक्टिस करावी लागेल. बरं ठीक आहे, काही महत्वाचं असेल तर बोल. तू आजच्या सभेला नको जाऊस. काय असं कसं काय बोलू शकतेस तू? खूप प्रचार करून झालेला आहे, डोर टू डोर व्हिजिट पण झाल्यात. अगं इंदू, शेवटची सभा म्हणजे ना टर्निंग पॉइंट असते. मान्य आहे मला, पण नको ना रे जाऊस. अगं पण का? मला चांगले वाईब येत नाही येत रे. तू आणि तुझ्या वाईब्स. आदू प्लीज सभा कॅन्सल कर. इंदू, असं कसं काय कॅन्सल करू शकतो मी? आणि मुळात मला आश्चर्य याचं वाटतंय की जी मुलगी कशालाच भीत नाही तिला आता कशाची भीती वाटते? त्या मोहितरावाच्या कारस्थानाची. तो शांत बसणाऱ्यातला नाही आदू. तो ना निवडणुकीच्या आधी तुला अडचणीत आणायला ना काहीतरी नक्की करणार असं सतत वाटतंय बघ मला. हे बघ इंदू, असं नाही करू शकत मी. अगं मी सभा घेणार म्हणून तिथे लोक येणार. आता ऐन वेळी मी असं कसं काय करू शकतो? तुला तरी पटतंय का? नाही पटत, पण बरं ठीक आहे, पण मग मी तुझ्या सोबत येते. इंदू, इंदू अगं काय बोलतेस तू हे? मग शाळेचं काम सोडून द्यायचं का? आता तर विनोद सर भेटायला येणार आहेत. शाळेचं काम महत्वाचं नाहीये? मान्य आहे मला, पण तरी पण मी तुझ्या सोबत येणार आहे. अगं पण इंदू, बरोबर बोलतायत इंद्रायणी ताई. अदू दादा, प्लीज इंद्रायणी ताईंना तुमच्या सोबत येऊ द्यात सभेला. आता तू पण एक का म्हणतेस श्रीकला? कारण मोहितरावने तुम्हाला किडनॅप करायचा प्लॅन केलाय. काय? आदूच्या किडनॅपिंगचा प्लॅन? हे कोणी सांगितलं तुला? मी स्वतः माझ्या कानाने ऐकलं. शक्यच नाही. तर मोहितराव इतका शातीर आहे ना की तो त्याचा प्लॅन असा कुणासमोरही सांगणार नाही. आई शपथ सांगते, मी अजिबात खोटं बोलत नाहीये. अहो विठुरायाच्या कृपेने मी तिथे होते जेव्हा तो त्याच्या गुंडांना सूचना देत होता, म्हणून ऐकलं मी. एक मिनिट, मला नीट सगळं सांग. हो, गोंधनबागेत सभा आहे ना त्याची? हो, लय मोठी होणार आहे. नाही होणार.
बोडकेवाडीच्या आडवळणाच्या रस्त्यानं जाईल तो. तिकडच गाठा त्याला आणि किडनॅप करा. त्या मोहितरावानं ना सगळी पातळीच सोडली. अदू दादा, तुम्ही बहीण मानता ना मला? मला माझ्या या भावाच्या जीवापेक्षा दुसरं काहीच प्रिय नाहीये. पण त्याला हे सगळं करून काय साधायचंय? तो काहीही करू शकतो. तुम्हीच म्हणालात ना आता की त्याने पातळी सोडली म्हणून. आदू ऐक ना, तू ही सभा नाही इंदू, मी काही सभा कॅन्सल करणार नाही. आणि त्या मोहितरावला घाबरून तर मुळीच नाही. करू दे त्याला काय करायचंय ते.